निवडणूक आयोगाकडेच असतात। तर सध्या सिब्बल जे आव्हान देतात की निवडणूक आयोगाला याविषयी निर्णय करण्याचा अधिकारच नव्हता, कारण लेजिस्लेटिव्ह पार्टी विधिमंडळ पक्षामधला वाद हा स्वतंत्र आहे आणि त्याविषयीचा निर्णय हा लोकसभा किंवा अध्यक्ष खासदारांच्या बाबतीत आणि विधानसभा अध्यक्ष आमदारांच्या बाबतीत करतात, पात्र कोण अपात्र कोण हे ठरवण्याच्या अनुषंगाने। आणि त्यानंतर मग या संदर्भामध्ये जो निर्णय होतो तो ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन पार्टी संदर्भातला होतो। त्यामुळे सध्या सिब्बलांचा जो युक्तिवाद आहे की निवडणूक आयोगाकडे अधिकार नव्हते, निवडणूक आयोगाचं अधिकार क्षेत्र नव्हतं आणि त्या दृष्टीने जो सध्या युक्तिवाद सुरू आहे त्याला काही आधार नाहीये किंवा त्याला काही अर्थ नाही, अशा स्वरूपाचा यातून एक काउंटर आर्ग्युमेंट हे न्यायाधीशांकडून देण्यात येते। ते म्हणतात की जर या संदर्भामध्ये दोन वाद झालेले असतील, दोन भाग पडलेले असतील विधिमंडळ पक्षाचे, तर त्याचा परिणाम निश्चितच राजकीय पक्षावर होतो आणि जर राजकीय पक्षावरती ज्यावेळी वाद होतो त्यावेळी त्याबाबतचा निर्णय करण्याचे अधिकार हे निवडणूक आयोगाकडेच असतात। तर आता सिब्बल पुन्हा त्यावरती आर्ग्यू करतायत की 2018 त्यावरती की जर प्रथमदर्शनी या पक्षांमध्ये फूट पडलेली असेल तरच निवडणूक आयोग हा त्या संदर्भामध्ये काही निवाडा करू शकतो किंवा काही निर्णय करू शकतो। सिब्बलांचं म्हणणं आहे की प्रथमदर्शनी या संदर्भामध्ये कुठल्या आधारावर तुम्ही निवडणूक आयोगाने हे ठरवलं की आमच्या पक्ष संघटनेमध्ये फूट पडलेली आहे किंवा पक्ष संघटना ही वेगळी झालेली आहे, आणि इलेक्शन कमिशननी असं कोणत्या कागदाच्या, कोणत्या दस्तावेजाच्या, कोणत्या डॉक्युमेंटच्या आधारावर ठरवलं की यामध्ये फूट पडलेली आहे आणि वाद झालेला आहे किंवा दोन पक्ष संघटना या वेगवेगळ्या झालेल्या आहेत, हे कोणत्या आधारावर निवडणूक आयोगाने ठरवलं? कारण निवडणूक आयोगाने या प्रकरणावर सुनावणी सुरू केली आणि त्यांनी निर्णय केला की धनुष्यबाणा एकनाथ शिंदेंकडे राहील। तर सिब्बलांचं आता तेच म्हणणं आहे की कशाच्या आधारावरती हे निवडणूक आयोगाने ठरवलं होतं आणि निवडणूक आयोगाच्या अधिकारांना पुन्हा एकदा आव्हान देण्याचा प्रयत्न आपल्या राजकीय पक्षाच्या तर त्यामुळे मूळ पक्ष आणि अपात्रता याविषयी निर्णयाचा अधिकार आयोगाला नव्हता असा दावा, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। न्यायमूर्तींनी त्यांना काही प्रश्न विचारलेले आहेत, त्याच्यामध्ये जर विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडत असेल तर त्याचा राजकीय पक्षावर परिणाम होणार नाही असं आपण का म्हणायचं? राजकीय पक्षावर देखील त्याचा परिणाम होऊ शकतो आणि त्या राजकीय पक्षामध्ये जी या फुटीचा परिणाम झाला होता, विधिमंडळ पक्षातल्या फुटीचा, त्या आधारे निवडणूक आयोगाने हा निकाल दिला असं आपण का म्हणू शकत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। आणि त्यावर कपिल सिब्बल यांनी असं म्हटलेलं आहे की राजकीय पक्षामध्ये फूट आहे हे कुठल्या कागदपत्रांच्या आधारे, कुठल्या डॉक्युमेंटच्या आधारे किंवा कुठल्या तपशिलांच्या आधारे निवडणूक आयोगानं गृहीत धरलं, ज्याच्या आधारे निवडणूक आयोगानं हा निर्णय दिला हे बघणं महत्त्वाचं आहे। आणि असा कुठलाही पक्षामध्ये फूट पडल्याचा संदर्भ किंवा दाखला किंवा घटना ही घडलेली नव्हती आणि विधिमंडळ पक्षामध्ये पडलेली फूट हीच राजकीय पक्षामध्ये पडलेली फूट आहे असं गृहीत धरून निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदेंना देण्याचा निर्णय घेतला। या निर्णयाला कपिल सिब्बल यांनी आव्हान दिलेलं आहे। हे निर्णय तरतुदींना धरून नाहीत असा दावा, असा युक्तिवाद कपिल सिब्बल हे सातत्यानं करताना दिसतात। त्यामुळे आयोगानं केवळ पक्ष आणि चिन्ह, मूळ पक्ष आणि अपात्रता याविषयीचा अधिकार आयोगाला नाही असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। पुन्हा एकदा जाऊया सोमेशकडे। सोमेश, आता पुन्हा एकदा सिब्बल म्हणतायत की ज्यावेळी आम्ही सिब्बल परत एकदा सांगतायत की ज्यावेळी आम्ही पॉलिटिकल पक्षाचा विचार करतो तर त्यावेळी आपल्याला फक्त या संदर्भामध्ये पदाधिकाऱ्यांचा विचार करून चालत नाही असं न्यायाधीशांनी म्हटलेलं आहे। म्हणजे न्यायाधीश म्हणतायत की एकनाथ शिंदेंच्या ग्रुपला किंवा एकनाथ शिंदेंच्या गटाला 11 राज्य प्रभारी, जे वेगवेगळ्या राज्यांचे प्रभारी नेमलेले होते, त्या राज्य प्रभारींचा पाठिंबा होता आणि जर राज्य प्रभारी हे पक्ष संघटनेचा, पार्टी स्ट्रक्चरचा भाग नाहीयेत, हे काहीतरी शिवसेना ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चरच्या बाहेरची गोष्ट आहे। त्यानंतर मग पुढे न्यायाधीशांनी म्हटलं की जेव्हा आपण पॉलिटिकल पार्टी कन्सिडर करतो, राजकीय पक्ष, त्यावेळी राजकीय पक्ष म्हणजे फक्त राजकीय पक्षाचे पदाधिकारी असा त्याचा अर्थ होत नाही, तर राजकीय पक्षाचे प्राथमिक सदस्य सुद्धा गृहीत धरावे लागतात। तर त्यावरती सिब्बलांनी म्हटलं की हो, हे बरोबर आहे। मग तेव्हा ते असं म्हणतात की न्यायमूर्ती बागचींनी एक प्रश्न उपस्थित केलेला आहे की जर
पक्षामध्ये एक हायरार्की असेल आणि त्या हायरार्कीमध्ये जर ओव्हरलॅप असेल, म्हणजे कोणत्या तरी एखाद्या मेंबर जे लेजिस्लेटिव्ह पार्टीचे आहेत ते सुद्धा या संदर्भात कुठल्या ना कुठल्या पक्ष संघटनेच्या संदर्भामध्ये कुठल्या ना कुठला तरी ओव्हरलॅपिंग असेल, तर लेजिस्लेटिव्ह पार्टीतला गट पडला त्या आधारावरून राजकीय पक्षामध्ये सुद्धा फूट पडलेली आहे असा अर्थ नाही काढला जाऊ शकत का? तर त्यावरती आता सिब्बलांनी परत एकदा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केलाय आणि सिब्बल म्हणतायत की जेव्हा असं घडतं, कोणत्याही प्रकारे तुम्ही मुख्यमंत्री असता आणि नॅचरली लोक तुमच्याकडे येतात, त्यामुळे जी ग्राउंड रियालिटी आहे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणजे थोडक्यात सिब्बलांचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्यामुळे लोक त्यांच्याकडे गेले, तर याकडे तुम्ही दुर्लक्ष कसं करता? ही जे व्यावहारिक वास्तववाद आहे की मुख्यमंत्र्यांकडे किंवा कुठल्याही सत्तेकडे लोक आकर्षित होतात, तर या व्यावहारिक वास्तववादाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असं सध्या सिब्बलांचं म्हणणं आहे. तर ते सिब्बलांनी तो युक्तिवाद यापूर्वी सुद्धा एकदा दोनदा केला होता. सिब्बल म्हणाले होते की हे कुठलाही सत्तेतला व्यक्ती हा मॅग्नेट सारखा असतो अशी अॅनॉलॉजी सिब्बलांनी दिली होती आणि ते म्हणाले की त्यामुळे लोक त्या व्यक्तीकडे आकर्षित होतातच. त्यानंतर मग ते म्हणतात की आमच्या म्हणण्याप्रमाणे ते घटनाबाह्य इल्लिगली बेकायदेशीर मुख्यमंत्री होते असं सिब्बलांचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे हे बेकायदेशीर मुख्यमंत्री होते. त्यानंतर तुम्ही म्हणता की त्यांना तुम्ही मुख्यमंत्री नेमलेले आहे, म्हणजे एकनाथ शिंदेंना तुम्ही मुख्यमंत्री करता असं सिब्बल म्हणतात. त्यांना मुख्यमंत्री केल्यानंतर त्यांच्याकडे अनेक लोक त्यांच्यासोबत जोडले जातात, त्यांच्या सोबत येतात आणि त्यानंतर मग तुम्ही म्हणतायत की या आधारावरती आता त्यांच्याकडे जास्तीचे लोक आहेत किंवा जास्तीचा सपोर्ट त्यांच्याकडे. तर त्यावरती ते म्हणतात, सिब्बलांचं असं म्हणणं आहे की ही ग्राउंड रियालिटी, हा वास्तववाद तुम्हाला दुर्लक्षिता येणार नाही. त्यानंतर मग त्यांनी असंही म्हटलेलं आहे की जर इलेक्शन कमिशनकडे या संदर्भामधला जी वस्तुस्थिती लक्षात घेतली तर या संदर्भामध्ये इलेक्शन कमिशननी एंट्री करण्याचं काही कारण नव्हतं आणि इलेक्शन कमिशननी या ग्राउंड रियालिटीकडे दुर्लक्ष कसं केलं त्यावरती सरन्यायाधीशांनी म्हटलेलं आहे की जर या सर्व बाबी विचारात घ्यायच्या असतील, हे सर्व मटेरियल जर विचारात घ्यायचं असेल, तर त्यानंतर मग तुम्ही हे नाही म्हटलं पाहिजे की इलेक्शन कमिशनकडे कार्य अधिकार क्षेत्रच नव्हतं. म्हणजे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एक प्रश्न उपस्थित केलाय सिब्बलांना की तुम्ही जे म्हणताय आता की मुख्यमंत्री ते झाले, त्यांच्याकडे लोक जायला लागले, लोक एकनाथ शिंदेसोबत वाढले आणि त्यामुळे तुम्ही नंतर म्हणायला लागलात की एकनाथ शिंदेकडे जास्त सपोर्ट आहे, लोक खासदारांचा आहे, आमदारांचा आहे आणि काही पक्ष संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांचा देखील एकनाथ शिंदे